आणि दैनिक सामनाच्या अग्रलेखातून या पक्षफुटीवरती जोरदार टीका करण्यात आली आहे। तृणमूल तोडली, पुन्हा शिवसेना तोडू अशा भाजप मिंध्यांच्या वल्गना सुरू आहेत असं सामनानं म्हटलंय। महाराष्ट्रात देशात लबाड लांडग्यांचं राज्य आहे, निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट बेईमानीचे संरक्षक झाल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे। तर राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चा जोरदार सुरू असताना सामनाच्या अग्रलेखातून पक्षफुटीवर आणि ऑपरेशन टायगर संदर्भात सडकून टीका करण्यात आलेली आहे। राज्यामध्ये लबाड लांडग्यांचं राज्य आहे असं देखील सामनानं म्हटलंय आणि आम्ही ऑपरेशन वुल्फ करणार असल्याचं देखील संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना अनेकदा म्हटलंय। सामनाचा अग्रलेख काय सांगतो? भारत देशातलं हे सध्याचं चित्र चिंताजनक आहे। सत्ताधारी मंडळी विरोधी पक्ष फोडण्याचा त्यांचा उद्दामपणा थांबवायला तयार नाही। तृणमूल तोडली, आता आम्ही पुन्हा शिवसेना तोडू अशी वल्गना भाजप आणि त्यांच्या मिंध्यांनी सुरू केल्यात। हे म्हणे ऑपरेशन टायगर। भारतीय संविधानातील 10व्या अनुच्छेदानुसार पक्षांतर किंवा कोणत्याही प्रकारच्या फुटीला मान्यता नाही। कोणीही 2/3 आकड्यात फुटलं असलं तरी लोकसभा विधानसभा अध्यक्षांना या फुटीलांना स्वतंत्र गट वगैरे म्हणून मान्यता देण्याचा अधिकार नाही। त्यांना दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन होऊनच आपापल्या आमदारक्या खासदारक्या वाचवाव्या लागतील असं भारतीय संविधान सांगतं। पण मोदी काळातले लोकसभा आणि विधानसभा अध्यक्ष 10व्या अनुच्छेदाची सुरनळी करून चुलीत घालतायत। लोक फुटतायत आणि अध्यक्षांच्या दारात जाऊन आम्ही फुटलो मान्यता द्या असं सांगतायत आणि अध्यक्षही बेकायदेशीर कृत्यात उघड सहभागी होताना दिसतायत। निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट बेईमानांचे संरक्षक बनून काम करतायत। भारतातील 80-85 न्यायमूर्ती महाशय लंडन इथे जाऊन भाजप मंत्र्यांसोबत पिकनिक करतात, म्हणजे त्यात रात्रीच्या पार्ट्या वगैरे आल्याच।